नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी तुम्हाला अरीवर्कमध्ये हे जे डिझाईन मी केलेलं आहे ट्रेस पेपरवरती, तर हे डिझाईन मी तुम्हाला करून दाखवणार आहे आज। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर अशा प्रकारे डिझाईन शिकायचं असेल, आता हे मी तुम्हाला काढून पण दाखवणार आहे आणि कशा प्रकारे वर्क करायचं ना हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे हे वर्क करतं। आता बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की ताई, आम्ही ट्रेसिंग पेपर तुमच्याकडनं घेतले, पण हे डिझाईन कसं करावं, याच्यामध्ये वर्क कुठलं कसं करावं हे आम्हाला समजत नाही आहे। तर ते सुद्धा मी सांगणार आहे। आता हे आज या डिझाईनचं सांगणार आहे मी। हे डिझाईन जर तुमच्याकडे असेल तर याचं वर्क तुम्ही कसं करायचं आहे, कशा प्रकारे वर्क करायचं आहे। जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती, अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर आपला चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही ऑल करायचं आहे। तर चला मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे बघा, हे स्लीव्सचं डिझाईन आहे आणि हे बॅकचं डिझाईन आहे। सगळे ट्रेसिंग पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता। आता बघा, या लाईनी आता सगळ्यात सुरुवातीला इथे दंडघेऱ्याला, तर सगळ्यात सुरुवातीला दंडघेऱ्याला काय करतो आपण, चेन स्टिच टाकतो, बरोबर। तुम्ही जर याच्या अगोदर क्लास बघितले आपले तर तुमच्या लक्षात येणार आहे। सगळ्यात अगोदर आपण इथे खाली दंडघेऱ्याला चेन स्टिच टाकतो। 3 किंवा 5 आपण चेन स्टिच इथे टाकू शकतो आपल्या आवडीप्रमाणे। चेन स्टिच झाल्यानंतर आपण शुगर बीड्सची लाईन घेतो, त्यानंतर मोत्यांची लाईन घेतो, त्यानंतर परत शुगर बीड्सची लाईन घेतो, किंवा आपण त्याच्यामध्ये चेन सुद्धा करू शकतो। फक्त आपल्याला चेन स्टिच झाल्यानंतर शुगर बीड्सची लाईन घ्यायची आहे। ते का, तर ते खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। चेन स्टिच घेतल्यावर आपण शुगर बीड्सचीच लाईन का घेतो, आपण तिथे मोत्याची सुद्धा लाईन घेऊ शकतो। तर आपण इथे शिलाई करतो, बरोबर। आपण ते दुमडून तिथे आपल्याला शिलाई करायची असते आणि तिथे सुई जी आहे शिलाईची ती बसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तिथे शुगर बीड्सची लाईन घ्यायची असते। तर हे एकमेव कारण आहे। त्याच्यामुळे 5 लाईनी आपल्याला चेन स्टिचच्या घ्यायच्या असतात, किंवा मग 3 जर घेतल्या तर इथे शुगर बीड्सची लाईन घ्यायची असते। त्याच्यानंतर आपण आपल्याला पाहिजे ते वर्क आपण करू शकतो। तर अशा पद्धतीचे हे आहे। त्याच्यामुळे आपण शुगर बीड्सची लाईन घेतो चेन स्टिच झाल्यानंतर। आता तुम्हाला मोती जे नवीन असेल ना त्यांना सांगते। हे बघा, हे अशा प्रकारे मोती असतात। हे अशा प्रकारे गहू, थोडक्यात सांगते, जास्त काही वेळ घेत नाही। ज्या नवीन आहे ना त्यांच्यासाठी हे असे गहू मणी आहेत आणि हे व्हाईट मोती आहेत। वेगवेगळ्या कलरचे सुद्धा याच्यामध्ये मोती मिळतात, वेगवेगळ्या साईजचे सुद्धा मोती याच्यामध्ये मिळतात। तर अशा पद्धतीचे आहे। आता हे जे गोल्डन मोती आहे ना, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी साईज मिळते, छोटी मोठी तुम्हाला पाहिजे ती साईज तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते। अजून राईज मणी मिळतात। हां, आता जो मी तुम्हाला दाखवलाय तो राईज मणी आहे, गहू मणी वेगळा आहे, ठीक आहे। आता हे समजलं तुम्हाला दंडघेऱ्याचं। तर आता या ज्या उभ्या लाईन आहे इथे काय करायचं, आता इथे काय करू शकतो आपण, तर हे बघा, आता या ज्या उभ्या लाईन आहे ना याच्यामध्ये आपण एकतर पूर्ण ही जी सरळ लाईन आहे ना चेन स्टिच घेऊ शकतो आणि मध्ये मध्ये आपण हे जे मोती दाखवले मी आता तुम्हाला, मोती ॲड करू शकतो। किंवा तिथे तुम्हाला जर नसेल मोती ॲड करायचं तर तुम्ही राईज मणी, गहू मणी तो सुद्धा ॲड करू शकता। किंवा तोही नको असेल तर तुम्ही तिथे शुगर बीड्स, चेन स्टिच घेत असाल तर इथे तुम्ही शुगर बीड्स ॲड करू शकता, किंवा तुम्ही कट्स पाईप सुद्धा इथे ॲड करू शकता। अजून तुम्ही लक्ष द्या, थोडंसं समजून घ्या, मी काय हे डिझाईन समजून सांगते तुम्हाला, ठीक आहे। तर इथे तुम्ही कट्स पाईप सुद्धा ॲड करू शकता या मोत्याच्या जागेवर, ठीक आहे। किंवा तुम्ही जे स्टोन आहे चिटकवण्याचे जे कुंदन आहे ते सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता आणि ही चेन स्टिच घेऊ शकता। आता तुम्हाला अजून थोडंसं ब्रायडल करायचं आहे, थोडंसं वेगळं। आता तुम्हाला जर हे जास्त रेट, म्हणजे तुम्ही जर या डिझाईनचे जास्त रेट घेत असाल तर मग काय करायचं, इथे ही जी आपण चेन स्टिच सांगितली मी तुम्हाला, तर इथे तुम्ही शुगर बीड्स पूर्ण या लाईनमध्ये लावू शकता, शुगर बीड्स, ओके। आणि इथे बुट्टी ॲड करू शकता। फक्त या ज्या आहे ना या लाईन थोड्या पातळ घ्यायच्या, किंवा नाही घेतल्या तरी चालेल। मोठा मोती जो 5 mm वगैरे असतो तो ॲड केला तरी चालेल, किंवा कलरचा ॲड केला तरी चालेल। इथे तुम्ही शुगर बीड्स ॲड करू शकता, कट्स पाईप ॲड करू शकता, अशा पद्धतीने, ठीक आहे। समजलं नसेल तर परत रिटर्न जाऊन बघा, किंवा मला तसं सांगा कमेंट्समध्ये की ताई आम्हाला हे समजलं नाही, तर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल, ठीक आहे। हे समजलं। आता राहिला हा भाग, ठीक आहे, हा भाग। तर इथे सुद्धा काय करायचं, या भागामध्ये इथे तुम्ही कडेला
शुगर बीड्स की ॲड करू शकता, मध्ये तुम्ही मोत्यांची लाईन ॲड करू शकता, परत इथे कडेला शुगर बीड्स ॲड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे. जरी तुम्हाला हे नको असेल तर मग तुम्ही कडेला, दोन्ही कडेला शुगर बीड्स किंवा कट्स पाईपच्या लाईन घेऊ शकता, मध्ये तुम्ही कुंदन मोती पाहिजे ते तुम्ही ॲड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या लाईन घेऊ शकता. ठीक आहे, हे लाईन समजलं तुम्हाला? या लाईन समजल्या असतील. आता पुढे आपण हे फ्लावरचं वगैरे हे जे वेलीचं डिझाईन आहे हे आपण समजून घेऊया. हे मी करून पण दाखवणार आहे तुम्हाला. तर हे बघा, आता हे जे डिझाईन आहे, आता हे गोल जे आहे ना, तर इथे तुम्ही मध्ये मोती शुगर बीड्स ॲड करू शकता किंवा आपल्या ज्या फ्रेंच नॉड आहेत त्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. याच्यामध्ये इथे सुद्धा तुम्ही फ्रेंच नॉड ॲड करू शकता किंवा शुगर बीड्सचं इथे फ्लावर किंवा सिल्क थ्रेडचं, अशा प्रकारे सिल्क थ्रेड इथे ॲड करू शकता. सिल्क थ्रेडचं इथे वर्क करू शकता. सिल्क थ्रेडचे आपण स्टेप बाय स्टेप क्लास घेतलेले आहे बघा. बघितले नसतील तर नक्की बघा. तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. हे झालं, हे समजलं. किंवा इथे टिकलीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. टिकलीने सुद्धा हे भरून घेऊ शकता. टिकली अशी एक पाठोपाठ एक अशी लावून घ्यायची, त्यानंतर दुसरी लाईन घ्यायची, त्यानंतर तिसरी लाईन घ्यायची, चौथी लाईन घ्यायची, अशा पद्धतीने. ठीक आहे, ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? आता याच्यानंतर इकडे हे 3 पानं आलेले आहेत बघा. आता या 3 पानांमध्ये तुम्ही एक तर सिल्क थ्रेडचं वर्क करू शकता किंवा शुगर बीड्सचं पानं बनवू शकता. पानांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्हाला, तरीसुद्धा पाहिजे असेल तर तरीसुद्धा मी पानाचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पानं इथे, आता वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे टिकलीचं पान बनवू शकता. आता इथे तुम्ही जर टिकली लावली असेल तर इथे थोडं चेंज करा, इथे शुगर बीड्सचं बनवा किंवा सिल्क थ्रेडचं बनवा, असं थोडं थोडं चेंज करत चाला, म्हणजे अजून पुढे सुद्धा आपल्याला वर्क करायचं आहे. आता फक्त इथपर्यंतच, या डिझाईनपर्यंतच हे करतंय. ठीक आहे, इथे जर तुम्ही सिल्क थ्रेडचं वर्क केलं असेल तर हे सगळे गोल तुम्हाला सिल्क थ्रेडच्याच वर्कमध्ये करायचे. हे पानं जर तुम्ही शुगर बीड्समध्ये केले असतील तर हे सगळे पानं तुम्हाला शुगर बीड्समध्येच करायचे आहे. हे पानं, ठीक आहे, हे कळालं? आता हे पानांमध्ये तुम्ही शुगर बीड्स जर ॲड केले असतील तर इकडे तुम्ही सिल्क थ्रेड ॲड करू शकता, टिकली ॲड करू शकता इथे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि हे जे वेलीचं आहे इथे तुम्ही शुगर बीड्सच्या या वेली बनवू शकता, शुगर बीड्स इथे लावू शकता. आता मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे, आपण हे चालू करणारच आहोत. हा जर व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला तर मग आजच तुम्हाला याचं वर्क दाखवते, आणि जर मोठा झाला तर मग फक्त हे डिझाईन तुम्हाला समजून सांगते पूर्ण, आणि मग त्याच्यानंतर हे ड्रॉ कसं करायचं हे सांगते आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, अजून अगोदर आपण हे पूर्ण डिझाईन समजून घेऊयात राहिलेलं. आता हे झालं, तुम्हाला समजलं. इथे तुम्ही कट्स पाईप ॲड करू शकता, शुगर बीड्स ॲड करू शकता, सिल्क थ्रेड ॲड करू शकता, आणि टिकलीसुद्धा ॲड करू शकता, जरदोशीसुद्धा ॲड करू शकता. इथे सुद्धा तुम्ही कुठेही जरदोशीसुद्धा ॲड करू शकता. तर समजून सांगते मी तुम्हाला. इथे समजा तुम्ही सिल्क थ्रेड ॲड केलं आहे तर इथे तुम्ही टिकलीचा वापर करू शकता, इथे तुम्ही शुगर बीड्सचे पानं बनवू शकता, इथे तुम्ही मोत्यांचं पान बनवू शकता. हे सुद्धा तुम्ही हे पानं ज्याचे केले ना त्याचेच हे पानं बनवू शकता. इथे तुम्ही पूर्ण या लाईन ज्या आहे ना या शुगर बीड्सच्या बनवायच्या आहेत, हे सुद्धा तुम्ही शुगर बीड्सनेच बनवू शकता. आणि इथे तुम्ही पूर्ण शुगर बीड्स लावून मध्ये मोती टाकू शकता. अशा पद्धतीने पूर्ण कडेने शुगर बीड्स लावून मध्ये मोती टाकू शकता. हे सुद्धा मी बुट्टींचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. ठीक आहे, हे जसं केलं हे डिझाईन या पानापासून तर इथपर्यंत हे डिझाईन जसं केलं सेम तसंच पुढचं डिझाईन सेम तसंच यायला पाहिजे. याच्या पुढचंही डिझाईन जसं हे डिझाईन केलं सेम तसंच पुढचं डिझाईन करायचं, सेम एकसारखे डिझाईन करायचे. हे पानं जे आहेत ना हे एकसारखे करायचे, अशा पद्धतीने. हे समजलं, हे डिझाईन समजलं? तुम्हाला नसेल समजलं, काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की मला विचारा. आता राहिला बुट्टींचा प्रकार. आता इथे सेम बुट्टी कशी करायची. आता मध्ये मोती ॲड करू शकता तुम्ही, कडेने शुगर बीड्स टाकू शकता किंवा मध्ये मोती टाकला कडेने सुद्धा मोती टाकू शकता, आणि इथे मोती टाकून इथे खाली शुगर बीड्स टाकू शकता. अशा पद्धतीने ही बुट्टी तुम्ही बनवू शकता. अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही मध्ये कुंदन टाकून कडेने मोती लावून इथे एक मोती लावून खाली शुगर बीड्स ॲड करू शकता. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे बुट्ट्यांचे खूप सारे प्रकार आहेत. तरीसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर भरपूर सारे बुट्ट्यांचे प्रकार आहेत, ते सुद्धा मी तुमच्यासाठी शेअर करेन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे झालं स्लीव्हचं डिझाईन. सेम तसंच बॅकचं डिझाईन करायचं आहे, सेम तसंच आहे, काहीच वेगळं नाही आहे बॅकचं डिझाईन. तर मी जसं सांगितलं तुम्हाला, इथे आपल्या अगोदर चेन स्टिच येतात, नंतर शुगर बीड्सची लाईन, मोत्याची लाईन, शुगर बीड्सची लाईन अशी येते. ठीक आहे, हे समजलं. आता हे जे डिझाईन आपण जसं करणार आहोत
हे डिझाईन सेम तसंच इथे सुद्धा डिझाईन करायचं, कारण डिझाईन एकच आहे. ठीक आहे, काहीच वेगळं नाही आहे. आणि इकडे साईडला सुद्धा तुम्ही बुट्टी घेऊ शकता. तर बुट्टी कशी घ्यायची ना, तर याचा मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघून नक्की बुट्ट्या कशा घ्यायच्यात ना, तर हे बघू शकता. आता आपण याच्यातलं एक डिझाईन इथे काढून घेऊयात. तर ते कसं काढायचं ना, बऱ्याच मैत्रिणींना तो सुद्धा प्रश्न पडतो की ताई आता हे जे ट्रेसिंग पेपर आहे हे ट्रेस कसं करून घ्यायचं. तर ते मी तुम्हाला सांगते. अतिशय सोपी पद्धत आहे, कारण आता बघा केरोसिन आपल्याला भेटेल असं नाही, कारण बऱ्याच ठिकाणी ते भेटत नाही आहे. तर त्याच्यामुळे मी साधा सोपा तुम्हाला इथे पर्याय सांगणार आहे. अतिशय सोपा पर्याय आहे, काहीच अवघड नाही आहे. इथे तुम्ही आपला जो मशीनचा चॉक आहे त्याचे सुद्धा मी पर्याय भरपूर तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि जो आपला कार्बन पेपर आहे त्याचं तर केलेच आहे. तर आपण इथे सगळ्यात सोपं म्हणजे कार्बन पेपर यूज करून हे डिझाईन ट्रेस करू शकतो. ठीक आहे, तर मी इथे कार्बन पेपर घेतलेला आहे. फक्त कार्बन पेपर ना थोडासा वेगळा घ्या. आता माझ्याकडे ब्लूज कलरचा आहे आणि कपडासुद्धा ब्लू कलरचा आहे, त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला दिसण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तरीसुद्धा आता माझ्याकडे दुसरा मिळत नाही आहे मला, कारण मी सगळे बरेच मैत्रिणींनी मागवले होते तर मैत्रिणींना पाठवलेले आहेत. तर चला, हे बघा अशा प्रकारे तुम्ही कार्बन पेपर जो आहे ना तो जॉईन करून घेऊ शकता. इथे मी चिकट टेप लावून हा जॉईन करून घेतलेला आहे. आणि आता मला फक्त इथे छोटंसंच डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. एका कोपऱ्याला अगदी इथे दाखवते. बघा आता इथे कार्बन पेपर लावून घेतला मी आणि त्यावरती हे डिझाईन ठेवते. ठीक आहे, ट्रेस कसं करायचं ना ते दाखवते मी. ठीक आहे, आता हे झालं. ठेवला खाली आपला कपडा आहे आणि त्यानंतर मी कार्बन पेपर ठेवला आणि वरती इथे हा जो ट्रेस पेपर आहे ते डिझाईनचं ते ठेवलं आहे. आता अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पानं काढून घ्यायचे. इथे तुम्ही टाचण्यांचा वापर करायचा आहे, म्हणजे हलणार नाही डिझाईन, इकडे तिकडे जाणार नाही. व्यवस्थित अगोदर कपड्यावरती आपला जो कार्बन पेपर आहे तो ठेवायचा. त्यावरती हे डिझाईन व्यवस्थित बाहीवरती ठेवायचं. पूर्ण साईडने टाचन पिन लावून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर हे. ठीक आहे, अशा पद्धतीने. काही जरी प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता मला, कमेंट्समध्ये विचारा किंवा मेसेज केला तरी चालेल. बघा अशा पद्धतीने हे पूर्ण डिझाईन काढलंय मी. ठीक आहे, आता खाली बघूयात आपण. व्यवस्थित आलंय, खूप सुंदर आलंय डिझाईन. फक्त तुम्हाला दिसतंय बघा, मोबाईलमध्ये सुद्धा दिसतंय, असं नाही की दिसत नाही. बघा दिसतंय पूर्ण. असं जर मोबाईलमधनं नाही बघितलं ना, असं खूप छान दिसतंय. मी थोडंसं पेन्सिलने ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, हा आपला गोल आहे. हे बघा इकडे आपले पानं दिसत आहेत. आता हा ब्लूज कलरचा कपडा आहे आणि ब्लूज कलरचा कार्बन होता, त्याच्यामुळे व्यवस्थित असं तुम्हाला दिसणार नाहीये, पण मला दिसतंय इथे. तर बघा आता हे कळालं. आता इथे बघा हे दुसरं जे पान आहे ना असं थोडं वाकडं झालेलं ते इथे आहे बघा, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे साईडचं. पेन्सिल, ही जी पेन्सिल आहे ना ही फक्त वाकडी तिकडी जाऊन देऊ नका, नाहीतर हे जे डिझाईन आहे ना काढायला प्रॉब्लेम येतो, कारण आपल्याकडे केरोसिन नाही आहे. केरोसिन शक्यतो मिळतच नाही आहे, त्याच्यामुळे शक्यतो डिझाईन व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठीच ट्रेसिंग पेपर यूज करा.
तुम्हाला जरी स्वतःला डिझाईन काढता येत असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्रेसिंग पेपर आणा, त्यावरती डिझाईन काढा आणि मग नंतर ते याच्यावरती उतरवून घ्या. म्हणजे तुमचं कपडा खराब होणार नाही आणि डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही. ठीक आहे. तरीसुद्धा तुमचं जरी डिझाईन चुकत असेल, थोडंफार इकडे तिकडे जात असेल तर त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने सुंदर असं डिझाईन आलं. लगेच याच्या पुढे आपलं दुसरं डिझाईन येणार, याच्या पुढचं डिझाईन अशा पद्धतीने बघा किती सुंदर डिझाईन दिसते. आता हे वर्क कसं करायचं ना हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण आत्ताच जर सांगितलं तर अर्धा एक तासाचा हाच व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे डिझाईन कसं बनवायचं, कुठे कुठलं काय भरायचं म्हणजे छान दिसेल, ॲट्रॅक्टिव्ह दिसेल, हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. म्हणजे व्हिडिओसुद्धा तुम्हाला सुद्धा बघायला जास्त हे होणार नाही आणि तुम्ही सुद्धा आवडीने व्हिडिओ बघाल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हे डिझाईन मी तुम्हाला सांगितलेलं हे आवडलं असेल, हे ट्रेसिंग केलेलं हे आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या सच्चेकच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.